नमस्कार मित्र हो, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी। उद्या सकाळी अर्थातच 30 सप्टेंबर 2025 रोजी नांदेड शहरातील व जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्या घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात येत आहे। नांदेड शहरातील पूरग्रस्तांच्या विविध मागण्या घेऊन आपण नांदेड महानगरपालिका तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतापर्यंत 46 आंदोलन केलेले आहेत आणि उद्याचं 47वे आंदोलन जे आहे ते आपण ऑल इंडिया किसान सभा, शेत मजूर युनियन आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्या वतीने विभागीय कार्यालयावर औरंगाबाद येथे करणार आहोत। त्या आंदोलनाचं कारण असं आहे की आपण मागे 22 तारखेला महानगरपालिकेवर आंदोलन करून अल्टिमेटम दिलं होतं आणि आपल्याला एक पैसे वर्ग करण्याचं आश्वासन अतिरिक्त माननीय गिरीश कदम साहेबांनी आपल्याला दिलं होतं, परंतु अद्याप पैसे वर्ग झालेले नाहीत। त्यामुळे आज यादी पाठवण्यात आलेली असं आपत्ती अधिकारी डॉक्टर बेग साहेबांचं म्हणणं आहे, परंतु पैसे वर्ग झाले नसल्यामुळे आपण आंदोलनाचा इशारा दिला होता आणि उद्या आंदोलन आहे 30 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता। सकाळच्या मराठवाडा एक्सप्रेसने अर्थातच हायकोर्ट रेल्वेने आपले सर्व मोर्चेकरी आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी जाणार आहेत। नांदेड शहरातील सर्वांना विनंती आहे, उद्या सकाळी 5 वाजता नांदेड रेल्वे स्टेशन येथे जमावे आणि उद्याच्या मोर्चामध्ये व्यापक प्रमाणामध्ये नांदेड शहरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील पूरग्रस्तांनी यावे अशी विनंती आहे। या आंदोलनामध्ये शालेय पोषण कामगार, आशा व प्रवर्तक, असंघटित कामगार, हॉकर्स, मजदूर युनियनचे कामगार, घरेलू कामगार हे सर्व सामील होणार आहेत। पूरग्रस्तांना देखील विनंती आहे, उद्याच्या या भव्य आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावं। धन्यवाद। इन्कलाब जिंदाबाद। जय भीम, लाल सिंह।